नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी.एस. जाधव सर आपला पूर्ण वेळ अभ्यासासाठी देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो। आज आपण इंग्रजीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या काही प्रोव्हर्ब्स पाहणार आहोत, काही म्हणी पाहणार आहोत। त्यांचा शब्दशः अर्थ काय होतो आणि म्हणीच्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे प्रोव्हर्बच्या अर्थाने त्यांचा अर्थ काय होतो ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहा, लक्ष द्या, पहिली म्हण या ठिकाणी आपण घेत आहोत। पहा, प्रोव्हर्ब अ स्टिच इन टाइम सेव्ह 9। पहा, अनेक परीक्षेला विचारली गेलेली ही प्रोव्हर्ब आहे, अनेक वेळा विचारली गेलेला प्रश्न आहे परीक्षेतला। देन याचा शब्दशः अर्थ काय होतो पहा, वेळेवर केलेला 1 टाका 9 टाक्यांचे काम करतो। ओके, पण अर्थाच्या दृष्टिकोनातनं इथे याचा अर्थ काय निघतो पहा, मीनिंग काय घ्यायची आपल्याला। देन वेळेवर काम केल्याने मोठ्या समस्यापासून वाचता येते। पहा, या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला म्हणी आणि त्यांचं मीनिंग काय होतं म्हणजे शब्दशः त्याचा मराठीमध्ये अर्थ काय आहे, पण एक प्रोव्हर्ब म्हणून आपण त्याचा अर्थ काय घ्यायला पाहिजे इतकं स्पष्टीकरण देत आहे। एक्झाम्पल आपण नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नेक्स्ट पहा प्रोव्हर्ब, नेक्स्ट प्रोव्हर्ब पहा काय आहे, ऍक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड। पहा, ऍक्शन्स स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स। पहा, शब्दशः अर्थ होतो कृती शब्दांपेक्षा अधिक प्रभावी ठरते। पहा, कृती शब्दांपेक्षा अधिक प्रभावी ठरते। तर या म्हणीचा अर्थ काय होतो पहा, फक्त बोलणे महत्वाचे नाही तर ते करण्याचीही गरज आहे। ओके, फक्त कुठली तरी गोष्ट मी करेन, असं करेन, तसं करेन असं बोलून नाही चालणार, तिला प्रॅक्टिकली करावं लागेल। त्यासाठी आपण म्हण वापरतो ऍक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स। नेक्स्ट आहे पहा, ऑल दॅट गिल्टर्स इज नॉट गोल्ड। गिल्टरच्या शब्दाचा अर्थ होतो चमकणे। ओके, त्यामुळे पहा इथं काय म्हणलंय, जे चमकते ते सोने नसते। ओके, म्हणजे प्रत्येक वस्तू, जर एखादी वस्तू चमकत असेल तर ती सोनेच असली पाहिजे असं नाही, किंवा प्रत्येक चमकणारी वस्तू ही सोनच असते असं नाही। तर याचा अर्थ काय होतो पहा, बाह्य स्वरूपावरून विश्वास ठेवू नका। ओके, एखादा व्यक्ती बाहेरून कसा दिसतो, कसा बोलतो यावरून त्याच्यावरती विश्वास ठेवू नका। आतल्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या असतात। ओके, प्रत्येक व्यक्ती 2 प्रकारच्या पर्सनॅलिटी घेऊन फिरत असतो, एक असते एक्सटर्नल, एक असते इंटरनल। म्हणजे एखाद्याचं बाह्य रूप वेगळं असू शकतं आणि अंतर्मन सुद्धा वेगळं असू शकतं, म्हणून त्यासाठी आपण म्हण वापरतो ऑल दॅट गिल्टर्स इज नॉट गोल्ड, म्हणजे जे चमकते ते सोने नसते। नेक्स्ट आपण पाहूया, बर्ड इन हँड इज वर्थ 2 इन बुश। पहा, अ बर्ड इन हँड इज वर्थ 2 इन द बुश। याचा शब्दशः अर्थ काय होतो पहा, हातात असलेले एक पक्षी किंवा हातात असलेला एक पक्षी झाडात असलेल्या 2 पेक्षा अधिक मूल्यवान आहे। म्हणजे आपल्या हातात काय आहे ते महत्वाचं आहे, जे आपल्या हातामध्ये नाहीये ते महत्वाचं नाहीये असं म्हणायचं या ठिकाणी। आपल्या जवळ असलेल्या गोष्टींची किंमत ओळखा। बघा, विद्यार्थी दशेमध्ये आपल्या जवळ आज काय आहे तर वेळ आहे, त्या वेळेची किंमत आपण ओळखली पाहिजे आणि त्या वेळेचा सदुपयोग कसं करून घेता येतो ते आपण पाहिलं पाहिजे। म्हणून या ठिकाणी म्हण आहे काय, अ बर्ड इन हँड इज वर्थ 2 इन द बुश। ओके, नेक्स्ट पहा, बेटर लेट दॅन नेव्हर। पहा, बेटर लेट दॅन नेव्हर याचा अर्थ असा होतो की उशीर झाला तरी चालेल पण न करणे चांगले नाही। शब्दशः पहा, हा जो अर्थ आहे तो शब्दशः अर्थ आहे आणि म्हणीच्या रूपामध्ये याचा अर्थ काय होतो पहा, काहीतरी करणे उशिराने करणे। पहा, काहीतरी करणे उशिराने करणे, न करता राहणे चांगले। पहा, आपण काहीतरी केलं पाहिजे, मग ते उशिराने करा चालेल, पण आपण जर एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्नच नाही केले तर त्या प्रयत्नातनं भेटणारे जे यश आहे किंवा त्याचे जे परिणाम आहेत ते आपल्याला पाहता येणार नाही, ते आपल्याला भोगता पण येणार नाहीत। त्यामुळे इथं म्हटलेलं आहे बेटर लेट दॅन नेव्हर, कधीच न करण्यापेक्षा उशिरा का होणं आपण केलेलं चांगलं। नेक्स्ट पहा काय आहे, डोंट काउंट युअर चिकन्स बिफोर दे हॅच। पहा, डोंट काउंट युअर चिकन्स बिफोर दे हॅच याला म्हणतो आपण अंडे फुटण्यापूर्वी कोंबड्या मोजू नका। ओके, हॅच म्हणजे काय, अंडी, अंड्यातनं जेव्हा पिले जन्माला येतात तेव्हा त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, हॅच म्हणतो। ओके, देन अंडे फुटण्यापूर्वी कोंबड्या मोजू नका। अर्थ काय होतो पहा, काहीतरी होण्याची खात्री नसताना त्यावर विश्वास ठेवू नका। अनेक वेळा आपलं काय होतं, एखादी गोष्ट व्हायची असते त्या अगोदरच आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो आणि त्या गोष्टी स्प्रेड करायला लागतो। ओके, त्यामुळे ही म्हण आपल्याला त्या ठिकाणी उपयोगात येऊ शकते, डोंट काउंट युअर चिकन्स बिफोर दे हॅच। एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग। पहा,
एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग, शब्दशः अर्थाचा प्रत्येक काळ्या ढगात एक चांदीचा किनारा असतो, असा शब्दशः अर्थ होतो. म्हणीचा अर्थ काय होतो पहा, कठीण परिस्थिती ही चांगली गोष्ट असते. अनेक वेळा आपल्या समोर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कठीण परिस्थिती निर्माण होतात, अनेक संकट येतात, पण त्या संकटातूनही काहीतरी चांगलं झालेलं आपण अनेक वेळा अनुभवलेलं आहे. म्हणून त्या अर्थासाठी या ठिकाणी मन दिलेले आहे पहा, एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग. ओके, म्हणजे किती जरी संकट आली तर त्याच्यामध्ये एक ना एक आशेचा किरण आपल्याला सापडतच असतो. पुढे पहा, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ओके, प्रामाणिकपणा ही सर्वोत्तम धोरण आहे, किंवा प्रामाणिकता हा सर्वोत्तम धोरण आहे, किंवा ही सर्वोत्तम धोरण आहे. काय पहा मिनिंग, याचा अर्थ प्रामाणिक राहणे नेहमी चांगले असते. पहा या म्हणीचा अर्थ तो प्रामाणिक राहणे नेहमी चांगले असते. नेक्स्ट घेऊया प्रोवर्ब. काय म्हणते पहा, इफ यू वॉन्ट पीस प्रिपेअर फॉर वॉर. पहा काय म्हणते, इफ यू वॉन्ट पीस, पीस म्हणजे शांतता, वॉर म्हणजे काय, युद्ध. देन शांती हवी असेल तर युद्धासाठी तयार राहा. पहा हा झाला शब्दशः अर्थ. म्हणीच्या दृष्टिकोनातून याचा अर्थ काय होतो पहा, सुरक्षिततेसाठी तयारी आवश्यक आहे. पहा आपल्यावरती कुठलं संकटच येणार नाही, आपण कायमस्वरूपी सुरक्षित राहू अशा भावनेनं आपण राहणं पण चुकीचं आहे. त्यासाठी आपल्याला प्रिपेअर असलं पाहिजे, कोणत्याही कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण प्रिपेअर असलं पाहिजे, असा या म्हणीचा अर्थ होतो. लुक बिफोर यू लिप. ओके, लिप म्हणजे काय, उडी मारणे. देन उडी मारण्यापूर्वी विचार करा. उडी मारण्यापूर्वी विचार करा याचा अर्थ असतो की उडी मारण्यापूर्वी विचार करा म्हणजे या म्हणीचा अर्थ असतो की कुठलाही निर्णय घेण्याच्या अगोदर त्या निर्णयाबद्दल आपण विचार केला पाहिजे. कुठलाही निर्णय घेत असताना आपण विचारपूर्वक घेतला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या 10 म्हणी, ज्याला आपण प्रोवर्ब म्हणतो. अतिशय इंग्रजी विषय इयत्ता 10वी असो किंवा इयत्ता 12वीचा पेपर असो किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा असो, यामध्ये अशा प्रकारच्या म्हणी, अशा प्रकारचे प्रोवर्ब आपल्याला विचारले जातात. तर आपण या प्रोवर्बचा, या म्हणीचा सराव केला पाहिजे आणि यांचे अर्थ सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, व्ही अकॅडमी मध्ये इंग्रजी, गणित आणि विज्ञान आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन केलं जातं. आमचे क्लासेस प्रकाशनगर लातूर या ठिकाणी चालतात. आपल्याला कुणाला जर इंग्रजी, विज्ञान आणि गणित या विषयाचे क्लासेस लावायचे असतील आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचे क्लासेस लावायचे असतील तर नक्कीच एकदा आमच्या अकॅडमीला भेट द्या. तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या 10 म्हणी सोबत. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि अभ्यासाला पूर्ण वेळ द्या.